नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघतोय निश्चय म्हणजे डिटर्मिनंट. मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की डिटर्मिनंट निश्चयाच्या 3 स्टेप्समध्ये आपल्याला उत्तर शोधता येतं. याच्यामध्ये लक्षात ठेवा, डिटर्मिनंट म्हटलं की हा फॉर्म्युला आहे AD - BC तिरपा गुणाकार A गुणिले D वजा B गुणिले C. म्हणून खाली निश्चयाच्या किमती आपल्याला काढायच्या. याच्यामध्ये फर्स्ट दिलेले खाली निश्चयाच्या किमती काढा या सूत्रानुसार. लेट युजिंग द फॉर्म्युला AD - BC म्हणजेच काय तुमचं 8 × 5 मायनस इन ब्रॅकेट -2 × 4. 8 × 5 उणे कंसात -2 × 4. 8 × 5 = 40 वजा पहिले कंसाच्या आतला गुणाकार करून घ्यायचा. बेचोक 8 एक धन आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार ऋणच आहे. मग आता लक्षात ठेवायचं कंसामधील चिन्ह आणि कंसाच्या बाहेरील चिन्ह याच्यामध्ये काहीच चिन्ह नसतं म्हणजे गुणाकाराचं असतं. मग उणे गुणिले उणे बरोबर अधिक म्हणजे 40 + 8 बरोबर 48. हे झालं पहिल्या निश्चयाची किंमत. सेकंड निश्चयामध्ये याच्यामध्ये आता थोडंसं वर्गमुळात दिलेले आहे. स्क्वेअर रूट मध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेले आहे. वर्गमुळातलं एक्झाम्पल सुद्धा सोपं असतं, पण एकदा जर का त्याची पद्धत कळाली की आपल्याला ते सोपं जातं. बघूया आपण AD - BC या फॉर्म्युलानुसार. लक्षात घ्या 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 2 गुणिले 9. मग हा गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघू आपण. प्रथम ज्या संख्या आहेत त्या जवळ घ्या 2 गुणिले 3. नंतर वर्गमुळातल्या संख्या जवळ घ्या वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वजा 2 × 18 2 गुणिले 3 बेत्रिक 6 गुणिले. आता वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ला गुणलं म्हणजे लक्षात ठेवायचं वर्गमुळाच्या ज्या संख्येनं वर्गमुळातल्या त्या संख्येला जर गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ला गुणलं तर गुणाकार काय आहे 3. समजा वर्गमुळात 2 असेल वर्गमुळात 2 गुणिले 2 असेल तर 2. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 4 असेल तर 4. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून 2 बेत्रिक 6 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ला गुणलं किती येतं 3 वजा 18 6 × 18 18 वजा 18 बरोबर किती आलं 0. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा डिटर्मिनंटच्या या फॉर्म्युलानुसार तिरपा गुणाकारानुसार अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सोडवतोय. एक साधं एक्झाम्पल आहे. दुसरं वर्गमुळात आहे. वर्गमुळातला गुणाकार करताना प्रथम संख्यांचा गुणाकार वर्गमुळाच्या संख्या एकीकडे आणायच्या. ज्या संख्येनं त्या संख्येच्या वर्गमुळाला जर गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते आणि उत्तर तुम्हाला सहज रुपया काढता येतं. या ठिकाणी आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं. अशाच प्रकारच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त सराव केला ती असे छोटे छोटे गणित तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. नमस्कार.